माझा पुढचा क्वेश्चन आहे ना, म्हणजे पुढचा जो प्रश्न तो त्याच गोष्टीशी रिलेटेड आहे. जसं की आता तुम्ही म्हणालात स्ट्रेस एन्झायटी. तर स्ट्रेस किंवा एन्झायटीसाठी कुठला असा एखादा योगा प्रकार आहे किंवा कुठला असा स्पेसिफिक योग मुद्रा आहे जी की आपण करावी ज्याने की स्ट्रेस कमी होईल किंवा जो एन्झायटीचा जो आपल्याकडे प्रश्न उद्भवत असतो सध्या यंग जनरेशन्समध्ये जे कमी व्हायला मदत होईल. तर त्यासाठी सोपा प्रकार जो आहे, पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक लेवलवर तर काम करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, थोडं शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे. पण तुम्ही स्पेशली जर तुम्ही अति विचारांमुळे थकत असाल किंवा स्ट्रेस अँझायटी अशा इश्यूशी तुम्ही झगडत असाल, तर पहिलं म्हणजे आम्ही हे प्रयोग पहिल्यांदा सुरुवात इकडनंच करतो की पाठीवर झोपवायचं, गुडघे फोल्ड करायचे आणि आपला डावा किंवा उजवा हात पोटावर ठेवायचा नाभिस्थानावर आणि ऍब्डोमिनल ब्रीदिंग करायचं. 10 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं कंटिन्यू डोळे मिटायचे, शांतपणे श्वास घेताना पोट पुढे, श्वास सोडताना पोट मागे, श्वास घेताना पोट. आता जेव्हा तुम्ही आडवे झोपलेले असता त्यावेळेस कसं होईल की तुम्ही डावा हात पोटावर ठेवलेला आहे, श्वास घेताना पोट वर जाईल, श्वास सोडताना पोट खाली येईल, श्वास घेताना पोट वर जाईल, श्वास सोडताना हे तुम्ही सावकाश करणं अपेक्षित आहे. श्वास घेताना तो खोल आणि दीर्घ घेतला गेला पाहिजे आणि श्वास सोडताना जेवढा शक्य आहे तेवढा तो सावकाश सोडला गेला पाहिजे आणि लक्ष आपल्या श्वासावर. हा जर तुम्ही कमीत कमी 1 महिना जर केला ह्याचा अभ्यास, तर तुम्हाला 10 मिनिटाचं हे उदरीय श्वसन, ह्याला म्हणतात ऍब्डोमिनल ब्रीथिंग, हे श्वसन तुम्हाला सगळ्या तुमच्या आजारामध्ये 50% तरी इमिजिएट मिळून जातो. महिनाभर करणं हे अपेक्षित आहे. मेन आणि महत्वाचं म्हणजे सातत्याने जर हे तुम्ही महिनाभर केलं 10 मिनिटाचं उदरीय श्वसन, तर तुम्हाला आरामात तुमच्या मानसिक लेवलवरच्या इश्यूवर आराम मिळतो.